हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दापोलीमधला एक खूप फेमस असा स्पॉट दाखवणार आहे। तर हा स्पॉट म्हणजे हरणे बंदर किंवा हरणाई बंदर, जिथे माशांचा लिलाव होतो। हा स्पॉट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बेसिकली इथे जो हा समुद्र दिसतो, तिथून ताजे फडफडीत मासे या बंदरावर येतात आणि ह्या बंदरावर त्यांचा लिलाव होतो। हा लिलाव मला जर कॅप्चर करता आला तर तोही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर आता पुढचे काही शॉट हरणाई बंदरचे। कोकण म्हटलं की मासे आले आणि मासे म्हटलं की कोकणातील प्रसिद्ध मासळी बाजार आपल्याला नक्कीच आठवतात। दापोली हे प्रसिद्ध आहे हे तिथल्या पर्यटन स्थळांसाठी आणि लाभलेल्या अशा समुद्र किनाऱ्यांसाठी, पण दापोलीमधील मत्स्यप्रेमींसाठी खूप आवडतं असं ठिकाण म्हणजे हरणे बंदर। साधारण 4 ते 4:30च्या दरम्यान इथे हे मच्छी मार्केट भरतं। हे नुसतं मच्छी मार्केट नसून इथे माशांची बोली देखील लावली जाते। ताजे फडफडीत मासे इथे तुम्हाला बार्गेनिंग करून विकत घेता येतात। पापलेट, सुरमई, मांदेली, हलवा, कोलंबी असे माशांचे विविध प्रकार इथे तुम्हाला बघता येतात आणि नुसते बघता येत नाहीत तर ते तुम्हाला खरेदीही करता येतात। कमी किंवा जास्त प्रमाणात हे मासे तुम्ही इथून खरेदी करू शकता। हरणेचं हे फिश मार्केट खूप जुनं असून फक्त दापोलीतच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातही तितकंच प्रसिद्ध आहे। समुद्रातून आणलेले हे ताजे फडफडीत मासे इथे किनाऱ्यावर ठेवले जातात। नंतर याची बोली लागते आणि नंतर इथे असणारे सगळे लोक आपापल्या गरजेनुसार हे मासे विकत घेतात। एखाद्या मत्स्यप्रेमीला इथे सोडलं तर त्याच्यासाठी हे हरणे बंदर म्हणजे पर्वणीच ठरेल। काय घेऊ आणि किती घेऊ असे विचार त्याच्या डोक्यात नक्कीच येतील। तर इथे बेसिकली हरणेला इथून समुद्रातून मासे येतात ताजे फडफडीत आणि तिथे बोली लागते। तर बोली तिकडे तुम्ही जर तर तिकडे जे मोठे मासे सप्लायर आहेत किंवा ज्यांना प्रमाणात मासे घ्यायचे तर त्यांची ती तिकडे बोली लावतात आणि मोठ्या प्रमाणात घेतात। आणि जर तुम्ही जर जस्ट फिरायला आला असाल आणि तुम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये मच्छी नेऊन ती तिकडे बनवायची असेल तर तुम्ही तशा प्रकारे इथे बार्गेन करू शकता। तर तसं बार्गेनिंग इथे चालतं जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल। तर अजून काही डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील आणि हा व्हिडिओ जेवढा रॉ ठेवता येईल तेवढा मी रॉ ठेवायचा ट्राय करेन, जेणेकरून तुम्हाला इथे या मार्केटमध्ये आल्याचा एक फील येईल। तर बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। इथली ही गडबड आणि गोंधळ बघून तुम्हाला या फिश मार्केटचा एक छोटासा अंदाज नक्कीच आला असेल। मुंबईच्या फिश मार्केटपेक्षा वेगळं असणारं असं एक फिश मार्केट, इथे होणारा लिलाव, इथे असणारी लोक आणि या सगळ्या गडबड गोंधळीत दिसणारे ताजे फडफडीत मासे जर तुम्हाला बघायचे असतील तर दापोलीमधील हरणे बंदरला नक्की व्हिजिट करा। इथले मासे विकत घ्या आणि त्यांची टेस्ट कशी होती हे मला नक्की कळवा। तर हा होता व्हिडिओ हरणे बंदर किंवा हरणाई बंदर, हा जो दापोलीला आहे त्याचा हा एक व्हिडिओ होता जिथे माशांचा लिलाव होतो। जर तुम्ही इन फ्युचर दापोलीला येत असाल आणि तुम्ही फिश लवर असाल किंवा माशांची आवड असेल तर इथे तुम्ही मासे घेऊन ते तुम्ही तुमच्या हॉटेलला घेऊन तिकडे बनवू शकता। तर इथे तुम्हाला माशांचा जो रेट आहे त्याच्यावर बार्गेन करता येतं, भाव करता येतो आणि चांगल्या स्वस्त दरात तुम्हाला इथे या हरणे बंदरला मासे घेता येतात। तर दापोलीला आलात तर इथे हरणे बंदरला नक्की व्हिजिट करा। मलाही यायचं होतं तर बऱ्याच दिवसांनी इथे येणं झालं आणि हा व्हिडिओ शूट करणं झालं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं झालं। तर या इथे हरणे बंदरला मासे घ्या आणि कसा वाटला हरणे बंदरचा व्हिडिओ
ते कमेंटमध्ये नक्की कळवा मला. तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह आणि एक्सप्लोर आणि हा हरणेचा तुमच्यासाठी.